तर हाय हॅलो, कशात आहे? खूप छानच असाल. तर हाऊसवाईफ क्रिएशन या ब्लॉगमध्ये मी कोमल तुमचं खूप सारं अशा स्वागत करते. तर आज आपण किचनमध्ये किंवा घरात व्हिनेगरचा कसा उपयोग करतो किंवा होतो हे बघणार आहोत. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, शेअर, कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला सगळ्या टिप्स आणि ट्रिक कळतील. तर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट्स करा. तर बघा, अशा पद्धतीने व्हिनेगरचे बॉटल असते. तर ते तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये किंवा मग मॉलमध्ये असे कुठे पण इझिली भेटून जाईल. तर हे व्हिनेगर जे आपण स्वयंपाकाला यूज करतो किंवा जे जेवणात यूज केलं जातं तर तेच व्हिनेगर आहे. तर ते बघा, मला किराणा स्टोअरमध्ये ही जी बॉटल आहे तर ती काहीतरी 45 रुपीजला भेटली होती. तर तुम्ही ती किराणा स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल होते तर ते तुम्ही घेऊ शकता. तर इथे बघा, आता मी ट्रिक सांगणार आहे. तर काय करायचं आहे, मी बघा इथे एक फुलपात्र आहे. तर ते थोडं कमी नाही तरी फुल म्हणजे पाऊन घेतलेलं आहे फुलपात्र, त्यामध्ये व्हिनेगर. तर ते व्हिनेगर आपल्याला अशी कुलींची तुमची संपलेली बॉटल असेल किंवा एक्स्ट्राचा जो तुमचा स्प्रे वगैरे असेल तर त्या स्प्रे बॉटलमध्ये या पद्धतीने भरायचं आहे. तर याच्यानंतर यामध्ये टाकायचं आहे ते पाणी. तर पाणी कितपत टाकायचं आहे किंवा त्याची क्वांटिटी किती घ्यायची आहे ती सांगणार आहे. तर बघा, व्हिनेगर जे घेणार आहे तर त्या व्हिनेगरचा चौथा भाग इतका होईल तितकंच पाणी घ्यायचं आहे आणि ते आपल्याला त्यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे. तर याचे भरपूर असे उपयोग आहेत किचनमध्ये. तुम्ही खूप त्याचे उपयोग करू शकता किंवा फर्निचर क्लिनिंगसुद्धासाठी याचा उपयोग करू शकता. तर पहिली मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आपल्या ज्या किचनमधल्या खिडक्या असतात किंवा हॉलच्या वगैरे ज्या काचा असतात तर तुम्ही या पद्धतीने त्या क्लीन करू शकता किंवा मग आपला जो आरसा असतो तो आरसासुद्धा तुम्ही या प्रकारे क्लीन करू शकता. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की त्या किती छान अशा क्लीन होतात ते. तर इथं बघा, डबल खिडकी होती तर मी ती स्लायडिंग बाजूला साडून तुम्हाला इथे दाखवते एक क्लीन करून की कशा प्रकारे त्या क्लीन होतात. तर खूप छान असा त्याचा रिझल्ट आहे. तर याचप्रमाणे आपला जो आरसा वगैरे असतो किंवा कपाटाच्या ज्या काचा असतात तर त्या तुम्ही क्लीन करू शकता. तर त्यावर कोणत्याच प्रकारचे डाग वगैरे किंवा काहीच राहत नाही. तर बघा, ही ज्या किचन ट्रॉल्या आहेत तर त्या किचन ट्रॉल्यांना तेलकट हात वगैरे लहान मुलं ज्यांच्या घरात असतात तर ते लागतातच. तर ते कशा प्रकारे मेंटेन ठेवायचं किंवा क्लीन कशा करायच्या. तर इथे बघा, आपण जे मगाशी सोल्युशन केलं होतं तर त्याचा स्प्रे मी इथे यूज केलेला आहे. आणि आपला जो नॅपकिन असतो किचनमधला किंवा तुम्ही जे क्लीन करण्यासाठी वापरता तर ते इथे घ्यायचं आहे आणि स्प्रे करून ते फक्त पुसून घ्यायचं आहे. तर हे खूप इझिली होतं आणि पटकन होतं आणि तुम्ही हे सोल्युशन करून ठेवलं तर रोज देखील यूज करू शकता. आणि इथे बघा, व्हिनेगरचा वास वगैरे स्ट्रॉंग असतो त्यामुळे ट्रॉलीला झुरळ वगैरे सुद्धा अजिबात होत नाही. तर इथे बघा, अशी क्रॉकरी असते, प्रत्येकाच्या घरात फर्निचर आहे सो तर त्याला पण असे तेलकट किंवा चिकट डाग असतात तर ते खूप पटकन निघण्यासाठी याचा उपयोग होतो. तर इथे बघा, मी आता घेतलेलं आहे गरम पाणी आणि गरम पाण्यात मी टाकणार आहे एक फुलपात्र एवढं व्हिनेगर. तर इथे बघा, आपण काय करणार आहोत, आपल्या घरामध्ये किचनचे जे नॅपकिन असतात किंवा मग हात वगैरे जे पुसतो त्याचे जे नॅपकिन असतात तर ते यामध्ये डीप करून आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर हे तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की करून बघा, खूप छान रिझल्ट भेटतो याचा. तर बघा, ते भिजत घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये डीप करून घ्यायचे आहे. ते सगळे भिजतील या पद्धतीने. तर आपले किचनमधले जे किचनचे रुमाल किंवा हातरुमाल असतात तर ते तेलकट आणि चिकट होतात. तर ते खूप लवकर साबण वगैरे पण खूप लावायला लागतो किंवा खूप लवकर ते निघत पण नाही, ब्रश वगैरे करायला लागतो, खूप घासावे लागतात. तर तुम्ही या पद्धतीने ते कपडे धुण्यासाठी नक्की ट्रिक यूज करून बघा. तर कोमट पाणी किंवा गरम पाणी करून त्यामध्ये फक्त व्हिनेगर टाकायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे ते कपडे डीप करून ठेवायचे आहे. तर हे 10 ते 15 मिनिट हे जे रुमाल आहेत तर ते रुमाल आपल्याला त्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत की जेणेकरून ते चांगले भिजतील आणि पटकन क्लीन होतील यासाठी. तर इथे बघा, मी तुम्हाला दाखवते, आपण जो पाणी घेतलं होतं तर त्या पाण्याचा टोटल असा सगळा कलर चेंज झालेला आहे. तर आता आपण ते वॉश करून घेणार आहोत तर ते खूप छान प्रकारे क्लीन होतं. तर इथे बघा, मी पुढची टिप सांगणार आहे तर ती आहे चहाच्या कपासाठी. तर नॉर्मली काय होतं, व्हाईट कलरचे कप घरात असले तर ते आतमधून पिवळे वगैरे पडतात. माझा तरी नाही आहे, पण खालच्या बाजूने असं थोडासा ब्लॅकनेस त्याला आलेला आहे. तर तो बघा कसा काढायचा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा,
अशा पद्धतीने जर बघितला तर त्याला तो ब्लॅकनेस दिसतो. तर बघा मी आता इथे घेतलेली आहे एक छोटी डिश, की जेणेकरून त्या कपाचा जो तळा आहे तर तो त्यामध्ये पूर्ण असा डीप होईल किंवा बसला जाईल, अशा प्रकारची मी डिश घेतलेली आहे. तर इथे बघा मी आता यामध्ये व्हिनेगर ओतून घेणार आहे. तर बघा ते कप जेवढा बसेल किंवा त्याचं ते खालचं तळ आहे ते पूर्ण त्या व्हिनेगरमध्ये डीप होईल इतकं व्हिनेगर आपल्याला त्या डिशमध्ये घ्यायचं आहे. आणि हे आहे इनोचं पॉकेट. तर तुम्ही इनोऐवजी खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा जर यामध्ये टाकला तरी काय हरकत नाही आहे, कारण प्रत्येकाच्या घरात इनो अवेलेबल असेलच असं नसतं. तर त्याऐवजी तुम्ही जर सोडा यूज केला तर खूप छान त्याचा पण रिझल्ट भेटेल तुम्हाला. तर या पद्धतीने बघा आपल्याला डीप करून ठेवायचं आहे. तर कप आतमधून सुद्धा येलो कलरचा दिसतो. तर आपण जे बाहेर मिश्रण केलेलं आहे तर तेच आतमध्ये ओतायचं आहे. जर तुमचा कप येलो कलरचा असेल तर, माझा तरी आतमधून येलो नव्हता, बाहेरूनच खराब झालेला होता. तर त्याच्यासाठी मी ही अशी ट्रिक यूज केलेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता त्याच्या ज्या कडा आहेत तर त्या बऱ्यापैकी अशा व्हाईट झालेल्या आहेत. तर त्यामध्ये आपल्याला तो कप 10 ते 15 मिनिट तसाच ठेवायचा आहे, जेणेकरून की त्याची रिॲक्शन होऊन घासणी न लावता किंवा हात न लावता फक्त वॉश करून तो कप क्लीन होईल यासाठी. तर बघा तो कप वॉश केल्यानंतर किती छान क्लीन झालेला आहे. तर मग अशी खूप असा ब्लॅकनेस होता त्याला खालून, तर तो बऱ्यापैकी आता बरा नाही, सगळाच निघालेला आहे. तर बघा पुढची जी ट्रिक आहे तर ती मी घेतलेलं आहे आता पाणी गरम करून. तर ह्या गरम पाण्यामध्ये आपण आता टाकणार आहोत ते व्हिनेगर. तर बघा त्यामध्ये व्हिनेगर टाकल्यानंतर आपला जो किचनचा नॅपकिन आहे किंवा टॉवेल तर तो त्यामध्ये बुडवून आपल्याला जी किचनची स्टाईल आहे तर ती स्टाईल क्लीन करायची. तर इथे बघा तेलकट चिवट जे डाग आहेत तर ते व्हिनेगरने लगेच निघतात. आणि ही ट्रिक संध्याकाळी शक्यतो यूज करायची, की जेणेकरून किचनमध्ये झुरळ होत नाही आणि होणार पण नाही, की व्हिनेगरचा वास जो आहे तर तो खूप स्ट्रॉंग असतो. तर त्यामुळे मुंग्या झुरळ अशा भिंतीवरून किंवा ते घरात येतच नाही वासाने. तर तुम्ही हे फरशी पुसायच्या पाण्यात टाकूनसुद्धा फरशी पुसू शकता. तर खूप अशी छान चकाचक अशी निघते. तर पुढची टीप आहे ती बेसिंगसाठी. तर बघा नॉर्मल काय होतं, प्रत्येकाच्या घरात हा बेसिंग चोकअपचा प्रॉब्लेम होतो. तर बेसिंग हे तुमचंच. तर बघा प्रत्येकाने अशी बेसिंगची जी जाळी आहे तर ती जाळी यूज करायची. तर ती जर जाळी यूज केली तर खूप कमी प्रमाणात बेसिंग चॉकअप होतं. आणि ही जाळी जर यूज करून तुमचं बेसिंग चॉकअप झालं तर मी ही ट्रिक सांगणार आहे. तर ती तुम्ही आठवड्यातून एकदा नक्की करून बघा, तुम्हाला लगेच रिझल्ट भेटेल त्याचा. तर इथे मी घेतलेला आहे 1 कप व्हिनेगर आणि इथे मी घेणार आहे परत इनो. तर तुमच्याकडे इनो जर नसेल तर तुम्ही इथे सुद्धा बेकिंग सोडा यूज करू शकता. तर एक जे पॉकेट घेतलेलं आहे तर ते सगळं या पद्धतीने ते आपल्याला ओतून घ्यायचं आहे बेसिंगमध्ये. तर या प्रकारे जर तुम्ही केलं तर बेसिंगचा जो पाईप आहे तर तो खूप